हातकणंगले तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 3 लाखांहून अधिक किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे। दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी जप्त केली असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा संपूर्ण प्रकार सांगली कोल्हापूर रोडवर निसर्ग बारसमोर उघड झाला। मंगळवारी रात्री 9च्या सुमाराला हातकणंगले पोलिसांनी सांगली कोल्हापूर रोडवरील निसर्ग बार समोर धाड टाकली। आरोपी किरण श्रावण देसाई हा पांढऱ्या रंगाच्या मारुती अल्टो कारमध्ये विनापरवाना दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। घटनास्थळी पंचासमक्ष पोलिसांनी गोवा बनावटीची ओल्ड मंक, रिअल चॉईस, ॲपल वोडका आणि रिअल वोडका अशा विविध ब्रँडच्या 46 बाटल्या जप्त केल्या। या सर्व दारूची एकूण किंमत सुमारे 6,930 रुपये इतकी आहे। याशिवाय अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती अल्टो कारही जप्त करण्यात आली असून तिची किंमत तब्बल 3 लाख रुपये इतकी आहे। जप्त मालाची एकूण रक्कम सुमारे 3,06,930 रुपये इतकी आहे। या प्रकरणी आरोपी किरण देसाई विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेकर करत आहेत।